जय भीम. आपल्या समाजामध्ये आहे ना एक तरुणाची आहे ना अशी फळी तयार करा. सगळ्या नेत्यांना माझी विनंती आहे की आपल्या समाजामधल्या तरुणांना कुठंतरी जागृत करा. येणाऱ्या काळामध्ये तरुणांची गरज आहे समाजाला. आणि मी म्हणतो की जेवढे तरुण सोशल मीडियावर आहेत ज्यांना असं वाटतं की बाबा खरंच आपण समाजासाठी काहीतरी करू शकतो, सर्वांनी एकत्र या. कारण की येणाऱ्या काळामध्ये आहे ना सर्वांची गरज आहे समाजाला. कारण की समाजामध्ये चेहरे नाहीत आपल्या, आणि आपल्याला आहे ना आमदार खासदार होण्यासाठी चेहरे पाहिजेत. आणि ते चेहऱ्याशिवाय आपण कधीच पुढे जाऊ शकत नाही. बाकीच्या समाजामध्ये आहेत ना आमदाराचा मुलगा उद्या आमदार होणार आहे, नगरसेवकाचाच मुलगा नगरसेवक होणार आहे. पण आपल्या समाजामध्ये तशी परिस्थिती नाही आहे. कारण की आपण सगळे कष्ट करणाऱ्या आईबापाची मुलं आहोत आणि आपल्याला आहे ना कुणी वर घेऊन जाणार पण नाही आहे. पण बाबासाहेबांनी आहे ना लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याकडे एक असं शस्त्र दिलं आहे की त्या शस्त्राच्या माध्यमातून आपण आमदार खासदार मंत्री बनू शकतो. माझ्या सर्व भावांना बहिणींना विनंती आहे की स्वतःला डेव्हलप करण्यासाठी, समाजामध्ये कुठंतरी परिवर्तन करण्यासाठी, समाजाची चळवळ आंबेडकरवाद पुढे घेऊन जाण्यासाठी सर्व तरुणांनी एकत्र या. गरज आहे आता काळाची. कारण की तुम्हाला परत कोणी मोठं करणार नाही आणि तरुणांना हीच एक संधी आहे. कारण की आमचे पण नेते तरुणांना काही चान्स देणार नाही आहेत. तर मी तुम्हाला सर्वांना सांगतोय की सर्वांनी माझ्यासोबत या. 100% तुमच्या 7 पिढ्याचं भलं करेल. कारण की बाबासाहेबांनी आपलं तर भलं केलं आहे, आता येणाऱ्या पिढीचं भलं करणं हे आपल्या हातामध्ये. एवढंच बोलतो सर्वांना. जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय.